हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि त्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे रेनबो प्रोडक्शन और फॉर्मेशन ऑफ रेनबो. ड्यूरिंग रेनी सीझन आपण बघतो स्काय मध्ये आपल्याला पाहायला मिळतो रेनबो. मीन्स जेव्हा पाणी एकदा येऊन गेलेलं असेल आणि त्यानंतर थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळतो आकाशात फॉर्मेशन ऑफ रेनबो. आता हे जे फॉर्मेशन ऑफ रेनबो असेल हे कशामुळे झालेलं आहे ते आज आपल्याला बघायचं आहे. तर ड्यूरिंग रेनी सीझन काय होतं, जेव्हा वॉटरफॉल होतं आणि वॉटरफॉल झाल्यानंतर बघू शकता वॉटर ड्रॉपलेट्स प्रेझेंट असतील आणि वॉटर ड्रॉपलेट्स वरती जेव्हा इंटरव्हिल लाईट रे, आता बघू शकता ड्यूरिंग रेनी सीझन जेव्हा आपल्याला सनलाईट सुद्धा पाहायला मिळेल आणि त्यानंतर पाणी सुद्धा येऊन गेलेलं असेल, त्यावेळेस जेव्हा लाईट रे असेल, आता सनलाईट जेव्हा एंटर करेल वॉटर ड्रॉपलेट्स वरती, मीन्स आकाशात स्काय मध्ये सनलाईट सुद्धा असेल आणि पाणी सुद्धा येत असेल, तेव्हा आपल्याला पाहायला मिळेल रेनबो. तर बघू शकता लाईट रे, दॅट इज रेज फ्रॉम द सनलाईट कडून जे रेज येत आहे ते इंटर केले वॉटर ड्रॉपलेट्स वरती आणि सनलाईट इंटर केलं वॉटर ड्रॉपलेट्स वरती. त्यानंतर बघू शकता वॉटर ड्रॉपलेट ऍक्ट करेल ऍज अ प्रिझम. बघू शकता वॉटर ड्रॉपलेट जो आहे तो ऍक्ट करेल ऍज अ प्रिझम आणि आपल्याला त्या इफेक्टमुळे पाहायला मिळतो रेनबो. आता रेनबो हा कंबाईंड इफेक्ट असेल. बघू शकता रिफ्रॅक्शन, फर्स्ट होईल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यानंतर होईल बघू शकता फर्स्ट होईल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघू शकतो जेव्हा लाईट रे इंटर करेल, लाईट रे इंटर्स फ्रॉम, आता बघू शकता याच्या बाहेर वॉटर ड्रॉपलेटच्या बाहेर असेल एअर मीडियम आणि एअर मीडियम मधून तो इंटर करेल वॉटर ड्रॉपलेट मध्ये. आता लाईट रे इंटर करताय एअर मीडियम मधून वॉटर मीडियम मध्ये, वॉटर ड्रॉपलेट मध्ये इंटर केला मीन्स वॉटर मीडियम मध्ये इंटर करताय, त्यामुळे होईल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता फर्स्ट इथे झालंय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यानंतर बघू शकता तो कंपोनेंट्स मध्ये डिवाइड होताना दिसेल. आता इथे आपण 7 कंपोनेंट्स ड्रॉ नाही केले आहेत, बट 2 कंपोनेंट्स ड्रॉ केले आहेत आणि तो डिवाइड होताना दिसेल आपल्याला त्याच्या कंपोनेंट्स मध्ये. तिथे होईल डिस्पर्शन ऑफ लाईट. बघू शकतो फर्स्ट झालं रिफ्रॅक्शन, त्यानंतर होईल डिस्पर्शन ऑफ लाईट आणि त्यानंतर बघून घे इथे रे ऑफ लाईट इंटर्स केल्यानंतर वन मीडियम मधून अदर मीडियम मध्ये इंटर झालेले आहे. पुन्हा बघू शकता या मीडियमच्या बाहेर न येता, आता जे रे ऑफ लाईट आहे हे वॉटर ड्रॉपलेट्स मधून पुन्हा बाहेर यायला पाहिजे होती, बट याच्या बाहेर न येता ही इंटरनली रिफ्लेक्ट झालेलं आहे आणि याला म्हणू आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघू शकता फर्स्ट झालं रिफ्रॅक्शन, त्यानंतर झालं डिस्पर्शन, त्यानंतर झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि याचा सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट करून फॉर्मेशन होईल रेनबोचं. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, तर बघू शकता डिस्पर्शन सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तर ह्या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट, फर्स्ट झालं रिफ्रॅक्शन, त्यानंतर कंपोनेंट्स मध्ये डिवाइड झाला तर झालं डिस्पर्शन, त्यानंतर रे ऑफ लाईट बाहेर निघायला पाहिजे होते एका मीडियम मधून सेकंड मीडियम मध्ये, बट रे ऑफ लाईट इंटरनली रिफ्लेक्ट झाले आणि तिथे झालेलं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघू शकता रे ऑफ लाईट इथून बाहेर निघायला पाहिजे होते, बट बाहेर न निघता हे टोटल इंटरनली रिफ्लेक्ट झालेले आहे. या पोझिशनवरून इंटरनली रिफ्लेक्ट झालेले आहे बाहेर न निघता आणि याला म्हणून आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मिळून फॉर्मेशन ऑफ होईल रेनबो. आणि आपल्याला दिसतं डिस्पर्शन ऑफ लाईट जेव्हा होईल तेव्हा लाईट त्याच्या कंपोनेंट्स मध्ये डिवाइड होतो. आता बघून घ्या लाईट रे पास झालेला आहे आणि जेव्हा होईल डिस्पर्शन ऑफ लाईट, बघून घ्या लाईट रे एका मीडियम मधून अदर मीडियम मध्ये एंटर केला, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होईल. त्यानंतर बघू शकता डिस्पर्शन काय असेल तर लाईट रे जेव्हा त्याच्या कंपोनेंट्स मध्ये डिवाइड होतो. आता जर आपण रेनबो बघितला तर आपल्याला दिसतात 7 कलर्स. एक्झॅक्टली आपल्याला 7 कलर्स विजिबल होणार नाही, पण तो डिवाइड झालेला असेल 7 कलर्स मध्ये. सो जे कलर्स आपल्याला विजिबल येतात ते ड्यू टू डिस्पर्शन, बिकॉज जेव्हा लाईट रे एका मीडियम मधून अदर मीडियम मध्ये एंटर केला तेव्हा तो डिवाइड झाला त्याच्या कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये आणि जेव्हा तो कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये डिवाइड होईल त्याला म्हणतो आपण डिस्पर्शन ऑफ लाईट. तर इथं बघू शकता फर्स्ट झालं रिफ्रॅक्शन, त्यानंतर झालं डिस्पर्शन. डिस्पर्शन मीन्स काय तर कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये डिवाइड होणार. जेव्हा लाईट रे त्याच्या कंपोनेंट्स ऑफ कलर मध्ये डिवाइड होतो त्याला म्हणतो आपण डिस्पर्शन ऑफ लाईट. त्यानंतर इथं पाहायला मिळेल तुम्हाला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, लाईट रेज बाहेर न येता सिमिलरली अंदरच रिफ्लेक्ट झालेले आहेत आणि त्याला म्हणून आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट करून फॉर्म होतो रेनबो. आणि रेनबो आपल्याला पाहायला मिळेल ड्यूरिंग द रेनी सीझन, जेव्हा सनलाईट सुद्धा असेल आणि त्यासोबत वॉटर सुद्धा येत असेल तेव्हा पाहायला मिळतो आपल्याला फॉर्मेशन ऑफ रेनबो. सो नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे मिराज. ड्यूरिंग समर सीझन मिराज हा फिनोमिनन आपल्याला बघायला मिळेल. ड्यूरिंग समर सीझन जर आपण ट्रॅव्हल करत असू आणि आपण समोर बघितलं तर खूप दूरवर आपल्याला दिसतं की वॉटर और कुठलं तरी लिक्विड आहे असं आपल्याला फील होतं. आणि जेव्हा आपण त्या पॉइंटला रीच होतो तेव्हा तिथे काही दिसत नाही.
सो हे जे वॉटर असेल और कुठले लिक्विड आपल्याला फील होत आहे हे काय आहे, तर हे फील होत आहे आपल्याला ड्यू टू मिराज. सो ड्युरिंग समर सीझन काय होईल तर खूप जास्त ऊन तापतं आणि ऊन तापल्यामुळे जे रोड्स असतात ते खूप जास्त हॉट असतील और गरम असतील. मीन्स ड्यू टू सनलाइट ते रोड जे आहेत ते खूप जास्त हॉट झालेले आहेत, गरम झालेले आहेत. आणि त्यामुळे काय होईल तर बघू शकता जे वरची एअर असेल, सो हा जर समजून घ्या रोड असेल, त्या रोडच्या वरची जी एअर असेल ती कोल्ड असेल, पण जे सरफेस ऑफ रोड असेल तिची एअर खूप जास्त हॉट असेल. आणि या हॉट एअरमुळे काय होईल तर जे पार्टिकल्स असतील ड्यू टू हॉटनेस, बघा आता गरम असेल आणि गरम झाल्यामुळे ड्यू टू हॉटनेस तिचे जे पार्टिकल असतील ते रॅन्डमली आणखी जास्त मोशन मध्ये येतील, व्हायब्रेशन्स मध्ये येतील ड्यू टू हॉटनेस. आणि जे वरचे पार्टिकल्स असतील ते इतके जास्त व्हायब्रेशन मध्ये नसतील बिकॉज दे आर कोल्ड. आणि त्यामुळे इथे क्रिएट होतं मीडियम्स. बघू शकता कोल्ड एअर आणि हॉट एअर. हॉट एअर मध्ये जे पार्टिकल रॅन्डमली और व्हायब्रेशन परफॉर्म करत आहे ड्यू टू हॉटनेस और रॅन्डमली मूव्ह करत असतील कंटिन्युअसली, त्यामुळे इथं मिळतं रेअरर मीडियम. आणि याच्यावर क्रिएट होतं डेन्सर मीडियम. कोल्ड एअर मध्ये बनेल डेन्सर मीडियम बिकॉज पार्टिकल क्लोज असतील, आणि हॉट एअर मध्ये बनेल रेअरर मीडियम बिकॉज पार्टिकल खूप जास्त रॅन्डमली मूव्ह करत असतील, मुव्हिंग असतील खूप जास्त. आणि त्यामुळे इथे दोन मीडियम्स क्रिएट झाल्यामुळे काय होतं तर साइडनी मीन्स रोडच्या साइडनी जे ट्रीज असतील त्या ट्रीज मधून येणारे जे रेज ऑफ लाईट आहे, त्या ट्रीज मधून येणारे रेज ऑफ लाईट ही सरळ न जाता इथे मीडियम क्रिएट झाल्यामुळे, बघू शकता कोल्ड अँड हॉट एअर मीडियम क्रिएट झाल्यामुळे इथे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बघू शकता इथून जे रेज ऑफ लाईट आहेत ते हॉट एअर आणि कोल्ड एअर मुळे दोन मीडियम्स तयार झाल्यामुळे इथे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि ते रेज ऑफ लाईट आपल्याला एंटर करतात आपल्या आईज मध्ये. मीन्स आपण इथं जर बाईक वरून मूव्ह करत असेल और व्हेकलनी मूव्ह करत असेल तर बघा तो मीडियम्स क्रिएट झाल्यामुळे रेज ऑफ लाईट परफॉर्म करतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि ते रेज ऑफ लाईट एंटर करतात आपल्या आईज मध्ये. आणि आपल्याला वाटतं की ते रेज ऑफ लाईट येत आहे रोडवरून, बट ऍक्च्युअली ते रेज ऑफ लाईट येत असतात जे साइडनी ट्रीज वगैरे असतात त्यावरून जे रिफ्रॅक्शन होत असेल त्यामुळे. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की वॉटर पडलेलं आहे, बट त्यामध्ये वॉटर नसेल, ते असतील इमेजेस ऑफ और रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होत आहे ड्यू टू ट्रीज मुळे होत आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि त्यामुळे आपल्याला ते ट्रीजचे जे इमेज आहे ते दिसतात आपल्याला रोडवरती. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला कळत नाही आणि आपण सरळ बघत असतो. बघू शकता आपण सरळ बघत असतो आणि सरळ बघताना आपल्याला दिसतील की ते तिथे वॉटर और कुठला तरी लिक्विड फील होते, बट ऍक्च्युअल मध्ये ते रेज ऑफ लाईट आहे कमिंग फ्रॉम द ट्रीज, आणि तिथे होता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बट आपल्याला वाटतं की तिथे लिक्विड और वॉटर आहे. सो याच फिनोमिनाला म्हणू आपण मिराज.